राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी आता राशींच्या साडेवरती आहे. बघ, तुम्ही बघू शकता. आपलं इथं आता कोटिंग झाल्यानंतर ब्रिक बिट काम चालू आहे बघा, बघू शकता इथे. तेव्हा तिकडं चालू आहे काम. मित्रांनो, मी आता राशींच्या साडेवरून निघून 15-20 मिनिट, सॉरी 30 मिनिटं ते अर्धा तास झाला असेल. हे बघा, आता सिटी मध्ये पोहोचलोय मी. ब्लॉग बनवायचं विसरलो. कामाच्या नादात काम भरपूर होते का, क्लायंटशी बोलणं वगैरे चालू होतं, त्यामुळे काय विसरून गेलो. आता मी बघा टेक मध्ये पोहोचलोय. डायरेक्ट कसं काय टेक मध्ये आला साईडवर, प्रॉब्लेम झाला, विसरून गेलो मी. आता पण माझ्या लक्षात अचानक आलं सगळं टेकला आल्यावर. आपला ब्लॉग लक्षात आलं मला. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर, नाही तर मी मित्रांकडे गेल्यावर. मित्रांनो, आत्ता चोपलेवाले मम्मी भर हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, ते मम्मीला घेऊन आले. तेव्हा हे मस्ताचं डेकोरेशन होतं. सुप्रभात मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. काल काय ब्लॉग जास्त बनलाच नाही माझ्याकडून. बघा, आता मी चहा प्यायचा बंद केलाय, पण त्याचा चहा कॉफी भरतं काय बिस्किट खाऊ नाही शकणार म्हणून आता चहा आणि बिस्किट खातोय. चहा पित नाही मी, चहा बिस्किट खातोय फक्त. सकाळ नंतर आत्ताच ब्लॉग बनवतोय. थोडस कामात लय बिझी होतो. आता हे बघा, कॉफी बनवतोय. कॉफी बनवून घेऊया आणि पिऊया. कारण काहीच घेतलं नाही सकाळपासून. कॉफी नव्हतं प्यायलं मी. तुम्हाला दाखवलं चहा बिस्किट खाल्लं, त्यावर काही केलंच नाही पाहिजे. कॉफी चहा वगैरे काही घेतलंच नाही. आम्ही निघालोय. बाई आलाय बघा, हे बघा, आल्या रडायला लागली पोरगी. का बाळा, येऊ का? येऊ बेटा? हर हर श्री शिवाय बोल बम का नारा आहे. काय आय लव्ह मध्ये आपल्या इथे दे. एक जाऊ मग दे खायला पापी. मित्रांनो, आता मी मम्मी पप्पा आम्ही चाललोय बघा वाल्याला. उद्या कार्यक्रम आहे देवाचा, त्यासाठी चाललोय. देवीचा. केडगाव मधून निघतोय आम्ही. लय उशीर झाला, कारण बाई गेला होता लग्नासाठी पंढरपूरला. त्या मित्राचं लग्न होतं, त्यामुळे. आता मी काय ब्लॉग म्हणत डायरेक्ट तुम्हाला भेटतो मित्रांनो तिथे घरी गेल्यावरतीच. आमच्या काकांचं घर आहे तिथे गेल्यावर भेटतो तुम्हाला. मित्रांनो, आता वाल्यामध्ये पोहोचले आम्ही काकाच्या घरी. हे बघा, हे काकाचं घरी, हे एक आहे. इथं आम्ही सगळे काका, आमचे पप्पांचे सगळे भाऊ इथे जेवाय बसले बाबा. तुम्ही इकडे बसता का? अगदी माग होईल. बघा, इथं काकी भाकरी बनवतात, तिकडे दुसऱ्या काकी वाढतायत. अजून पण आत गोंधळ चालू आहे, काम चालू आहे. इथं मी पण बसतो जेवायला. हे सगळे काका बसले जेवायला. काय आता आमचं जेवण झालं. आता आमच्या काकी बसल्यात जेवायला. बघा, दादा वाढतोय. एक दादा वाढतोय. काय दरे दादा घेऊन जा रे. सगळ्याचं जेवण झालं. हे बघा, हा काकांचा बंगला. आणि दादानी जरा इथे शेती लावली, छोटीशी शेती लावली. पलीकडे कंपाऊंडच्या पलीकडे भरपूर आहे, पण आपलं घरी खाण्यापुरतं लावलेलं आहे दादानी. काही ठिकाणी लसूण आहे, कांदा आहे, हे आंब्याची झाडं आहेत, डाळिंबे. आता उद्या टाइम भेटेल का नाही म्हणून म्हणलं आत्ताच ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवून द्यावं. हे बघा, इथं डाळिंबाचं झाड आहे.
थोडं जवळ जाऊन दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आहे हे का, एक माझ्या हात ना कवट आहे, कवट कवटात जड आहे हे जांभळाचं झाड आहे, ही मिरचीची रोप आहेत आणि परत आंबा मध्ये 12 महिने आंबा आहे. बरं आहे ना. हे बघा इकडे केळीची झाड आहेत. मित्रांनो आता बघा आम्ही वरच्या रूम मध्ये आलेलो आहे, झोपायची तयारी करतोय मी. मित्रांनो आजचा ब्लॉग येथेच संपवतो. माझ्या ब्लॉग मध्ये मस्त धमाल असणार आहे. उद्या देवीचा कार्यक्रम आहे, तुम्ही ते बघण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.